मगाही सांगितलं. चला चला लेट्स प्ले. पंचांची इशारा येतोय, सामना सुरू करायचा आहे. पहिला चेंडू गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. गोलंदाज मिस्टर सुनील. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. खूपच सुंदर असा हाताळलेला चेंडू. सरळ चेंडू निघून गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू निर्धाव. पुढील चेंडू टॅपच्या रूपाने ऑन साइडला खेळून काढलेला चेंडू. क्षेत्ररक्षक फील्ड करेल, तद्वर एक धाव धावफलकामध्ये ऍड होईल. 2 चेंडूचा खेळ झालाय. आतापर्यंत धावफलकावरती धावा लागलेत. 1 धावांचा झाला. श्री गणेशा मोरेगाव चॅलेंजर विजयाच्या नंतर कशी वाटचाल करेल पाहण्यासारखं आहे. पुन्हा एकदा आउटसाइड लेग स्टंपचा मारा. डाव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय. 2 चेंडूंचा खेळ झाला. आतापर्यंत धावफलकावरती लागलाय 2. फुलर लेनचा बॉल ऑफ साइडला खेळून काढलाय. सरळ चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईन पलीकडे. 4 धावा. डीजे सुंदर कोणी होईन दंग. काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली. थँक्यू डीजे. ऑफ ड्राईव्ह. थँक्यू डीजे. ऑफ ड्राईव्हचा अतिशय देखणा स्ट्रोक आफताबच्या बॅट मधून आफ्टर लॉंग टाइम. खूप टायमानंतर आलाय चौकार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा आणि चेंडूचा काही संबंध नाही. सरळ चेंडू जाऊन संपतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूंचा खेळ झाला. धावफलकावरती धावा लागलेत. आतापर्यंत 6. येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या षटकामध्ये 2 चेंडू बाकी. शाहीमध्ये फलंदाज सज्ज. आफताब ऑन साइडला खेळून काढलेला चेंडू. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. तद्वर 1 धाव धावफलकामध्ये ऍड होईल. 1 टू गो. पहिल्या षटकामधील अंतिम चेंडू बाकी. शाहीमध्ये फलंदाज सज्ज झालाय मिस्टर हार्दिक राहुल. सोनू. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला. खूपच सुंदर असा टोळलेला चेंडू. पायाने चेंडू अडवलाय. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल वंशशैलीने संघाचं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा लागलेत आतापर्यंत 8. डीजे मेरी बंदी लगाती बिंदी फिर क्या परी क्या अप्सरा. पहना जो कुर्ती काली काली चांद भी शर्माए शर्मिला. थँक्यू डीजे. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झालाय मिस्टर राहुल. याच्या हातामध्ये दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. स्ट्राईक वरती फलंदाज सोनू. विजयानंतर कशी वाटचाल करेल मोरेगाव चॅलेंज संघ. या सामन्यामध्ये जर पकड बनवायची असेल तर दोन्ही सामने जिंकणे गरजेचे आहेत मोरेगाव चॅलेंज या संघाला. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू ऑन साइडला. 1 चिकी सिंगल. 1 धाव धावफलकामध्ये ऍड होईल. 1 चेंडूंचा खेळ होतोय. धावफलकावरती धावा लागलेत आतापर्यंत 9. स्ट्राईकमध्ये फलंदाज सज्ज आहे आफताब. वाकून बॉल टाकलेला चेंडू होता. अवांतर रूपात भर. 1+1. 2 धावा धावफलकामध्ये ऍड होतील. धावफलकावरती धावा लागलेत आतापर्यंत 11. 1 चेंडूचा खेळ झाला. खूप महागडं षटक म्हणावं लागेल राहुल याचं. आतापर्यंत 1 चेंडूचा खेळ झाला. 3 धावा खर्च केल्यात. फुलर लेनचा बॉल ऑफ साइडला. 2 खेळाडूंना भेटून सरळ चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईन पलीकडे. 4 धावा. डीजे थँक्यू डीजे. आपलातून फलंदाजी 2 सलामीवीरांची मोरेगाव चॅलेंज संघाकडून. पुन्हा एकदा ऑफ साइडला खेळून काढलेला चेंडू. सुनील स्वतः फील्ड करेल, तद्वर 1 धाव धावफलकामध्ये ऍड होईल. 3 चेंडूंचा खेळ झाला. येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी. दुसऱ्या षटकामध्ये 3 चेंडू. आफताब मोठ्या फटक्याच्या आहारी गेलाय. पुन्हा एकदा यावेळेला समोरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. एकेरी धावाने धावफलक वाढतंय. धावफलक जाऊन आतापर्यंत पोहोचतोय 17 या आकड्यांवरती. 2 टू गो. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी. येणारे 2 चेंडू धावफलकावर धावा लागले 17. फुलर लेनचा बॉल फुल टोल वसूल केलाय. सरळ चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईन पलीकडे. 4 धावा. डीजे थँक्यू डीजे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटचा आणि बॉलचा काही संबंध नाही. तर 1 लेग बाईच्या रूपात 1 धाव धावफलकामध्ये ऍड होईल. 2 षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर
धाव फलकावरती धावा लागल्या 22 22 धावा धाव फलकावरती लागलेत डीजे थँक्यू तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झालाय मिस्टर सलमान धावान ॲक्सिलेटरवरती पाय दिलाय मोरेगाव चॅलेंजर संघाने धावांना रोख लागण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजाला आमंत्रित केलंय मिस्टर सलमान बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न थोडीशी खराब फेकी दुष्काळात 13वा महिना म्हणावा लागेल 1+1 2 धावा धाव फलकामध्ये ऍड होतील धाव फलक जाऊन पोहोचतोय 24 धावा धाव फलकावरती लागलेत आतापर्यंत काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न ठरवलाय मोरेगाव चॅलेंजर संघाने ॲक्सिलेटरवरती पाय दिलाय मोठे फटके मारण्याचा प्रयत्न झाला प्रयत्नांना यश देखील मिळालंय आतापर्यंत सोनू आणि आफताब या दोघांच्या प्रयत्नाने यश मिळालंय फुलारलेनचा बॉल पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा सरळ चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार चौकार डीजे नखऱ्याची पोर माझे काळजान उतरली फिदा मी झालो तिच्या रूपावरी माझे प्रेमान खोटपणा नाही ग थँक्यू डीजे आतापर्यंत या इनिंग मध्ये 3 चौकार पेश केलेत मोरेगाव चॅलेंजर संघाने 4 चौकार अप्रतिम फलंदाजी अप्रतिम आतापर्यंत सोनू याची 3 चौकार वैयक्तिक आतापर्यंत स्वतःच्या बॅट मधून आलेत सोनू याच्या फुलारलेनचा बॉल अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो खूपच सुंदर असं क्रिकेट म्हणावं लागेल सोनू याचं आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय धाव फलकावर धावा लागले 29 धावा धाव फलकावरती लागलेत येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ बाकी पुढील चेंडू यू मिस आय विल डेफिनेटली हिट यस्टनचा वेध बॅट्समॅन आउट होईल आफताब डीजे हा बरोबर हा समजलं रेडियल शीट करायचे रे ना मग तिकडे नाही काढली अच्छा त्यामुळे ना हा हा ओके 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 मी येतो मला जर लेट झालं तर मी येतो 11:30 पर्यंत येईल मी हां येतो मी बस यार 12 वाजले तरी यायला पण येईल हां काय झालं नो आला किती बॉल झाले 5 चेंडूचा खेळ झालाय धावपैकी धावा लागले 32 ऑन बोर्ड 32 धावा नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय ज्याच्या फलंदाजीचा डंका अख्ख्या वसईविरार अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये गाजतोय खेळाडूचं नाव आहे आदर्श अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील फुलारलेनचा बॉल यावेळी ऑन साइडला खेळून काढला समोरच्या फेकी चांगली फेकी खराब काय घडेल काय बिघडेल रनिंग विथ द विकेट आउटस्टँडिंग 2 धावा कंप्लीट खूपच सुंदर रनिंग विथ द विकेट पाहायला भेटलं सोनू आणि आफताब याचं 2 धावेशी आदर्श याचं 2 धावेने धावफलक जाऊन पोचतोय 34 या आकड्यावरती 3 षटकाचा खेळ झाला 3 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा धाव फलकावरती लागलेत डीजे वाजे मित्र थँक्यू डीजे काहीतरीच मोरेगाव चॅलेंज विजयानंतर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे प्रयत्नांना खरे ठरलेत आतापर्यंत धावफलक जाऊन पोहोचले 34 धावा धाव फलकावरती लागवलेत 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झालाय रवी स्ट्राईकवरती फलंदाज पाहायला भेटतोय सोनू अफलातून फलंदाजी आतापर्यंत सोनू याची एक हाती झुंज म्हणावी लागेल सोनू याची आग ओकतो फुलारलेनचा बॉल पंचाने नो घोषित केलाय 1+1 पुन्हा एकदा 2 धावा बोनसच्या रूपामध्ये ऍड होतील
1+2 म्हणाव्या लागतील. आता 3 धावा बोनसच्या रूपात ऍड होतील. 1+4 38. (37) 37 धावा. धावा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज. झेल सुटलाय. झेल निसटलाय. सोनू याला जीवनदान भेटलंय. पहिल्या चेंडूवरती बॅटची लिडिंग एज लावून चेंडू बॅटला ब्रश होऊन तिथे सोडला होता. पण देखील क्षेत्ररक्षकाने झेल देखील सोडलाय. स्वतःच्या फलत बॉल आणण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फुलरलेनचा बॉल. पंचांनी नो घोषित केलाय. 1 धाव वैयक्तिक अवांतर रूपात धावफलकात ऍड होईल. सोनूला पुन्हा एकदा जीवनदान. 2 वेळा जीवनदान सोनू याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतंय. नशीब अफलातून फलंदाजी करतो. बॅकफुटला जाऊन ऑफ साईडला खेळून काढलेला चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय. धावफलकावरती धावा लागलेत. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 39 39 धावा. धावफलकावरती येणारे 4 चेंडूचा खेळ बाकी. स्ट्राईक फलंदाज आफताब. रवी याचा पुढील चेंडू. खूपच सुंदर असा हाताळलेला चेंडू. पंचांनी निर्धाव चेंडू घोषित केलाय. निर्धाव चेंडूची सांगता. मैदानाच्या आतमध्ये येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी. फुलरलेनचा बॉल. समोरच्या दिशेने टोललेला चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये फेकी करेल. तद्वर काय घडेल काय बिघडेल. पंचांनी अपील फेटाळून लावले. नोट आउट. 41 41 धावा. धावफलकावरती लागलेत. येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज आहे रवी. स्ट्राईक वरती फलंदाज आदर्श. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. खराब खराब खूपच खराब. सरळ चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईन पलीकडे. 4 धावा. डीजे थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. जितेश दादा परब यांचे इथे आगमन झाले. दादा आपण आज विनंती आहे की आपण आदरपूर्वक मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचे आहे. जितेश दादा परब. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागलेत. आतापर्यंत 46 46 मॅजिकल आकडा. 46 47 धावांचा पाठलाग करायचा आहे अंश 11 या संघाला. तोपर्यंत वळूया डीजे मानकडे. डीजे थँक्यू डीजे. चला दोन्ही संघाला विनंती आहे की जरा थोडी घाई करायचे. सामने आपले ऑलरेडी लेट सुरू झालेत. तर त्यामुळे दोन्ही संघांना कळकळीची विनंती आहे की दोन्ही संघांनी सामने जरा घाई करायचे. थोडे फास्ट चालू करायचे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झालाय. मोरेगाव नगरीतील गोल्ड सितारा ज्याचा डंका वसवीर अंडर बॉक्स क्रिकेट मध्ये गाजतोय. खेळाडूचं नाव आहे मिस्टर अनिकेत पारावे. 2 सलामीवीर. स्ट्राईक मध्ये फलंदाज पाहायला भेटतो. स्वतः कर्णधार. संघाची जबाबदारी आहे असा खेळाडू मिस्टर सुनील. नॉन स्ट्राईक मध्ये फलंदाज पाहायला भेटतोय सॅनिल. सॅनिल. स्ट्राईक मध्ये फलंदाज पाहायला भेटतो स्वतः कर्णधार सुनील. फुलर लेनचा बॉल. ऑफ साइडला ऑन साइडला ऑफ साइडला खेळून काढलेला चेंडू. तद्वर 1 धाव. धावांचा झाला श्री गणेशा. 1 धाव्याने खातं उघडलंय संघाचं देखील आणि स्वतःचं देखील. पहिल्या अनिकेतच्या चेंडूवरती सन्मान दिलाय. पुढील चेंडू सॅनिलला बॅकफुटला जाऊन
ऑन साइडला खेळून काढलाय, खराब खराब फेकी करण्याच्या नादामध्ये सरळ चेंडू निसटून बाउंड्री लाईन पलीकडे 4 धावा. डीजे 5 किती रन आहेत? 5 धावा धाव फलकामध्ये ऍड झालेत. थोडीशी चुकी घडली मिस्टर जोगित पाटील यांच्याकडून फेकी करताना. यावेळेला खूपच सुंदर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स बाय मिस्टर आदर्श. किती बॉल झाले? 3 चेंडूचा खेळ झालाय. धाव फलकाकडे धावा लागले आतापर्यंत 7. इथे लिना टार्गेट लिना 47 धावांचा पाठलाग 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रत्येक षटकामध्ये 2 चौकार मारणं गरजेचं आहे अहिंशा 11 या संघाला. पुढील चेंडू फुलर लेनचा बॉल ऑन साइडला ऑन समोर टोलावला. फेकी चांगली कलेक्ट चेंडू केला नाही अनिकेत पारावेने. तद्वर 1 धाव फलंदाज सेफ आपल्या झोन मध्ये आलाय. अंतिम चेंडू 8 धावा धाव फलकावरती लागलेत. सॉरी 9 चेंडू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागलेत. आतापर्यंत 47 धावांचा पाठलाग करायचा आहे अहिंशा 11 या संघाला. चला नेक्स्ट मॅच. चला नेक्स्ट मॅच. पुढील सामना समर्थ बॉयज 14-32 वर्सेस 1 दंत. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण मंचाच्या दिशेने यायचं आहे. समर्थ बॉयज 14-32 आणि 1 दंत. जोगित पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. तालुका वसई जिल्हा पालघर गाव मोरेगाव नाव मिस्टर जोगित पाटील. याचा पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता आडवा बॅटने ऑन साइडला खेळून काढलाय. तितकेच चांगली थ्रो तितकी चांगली फेकी अनिकेत पाराव्याची. तत्वर 1 धाव धाव फलकात ऍड झाले. धाव फलक जाऊन पोहोचतोय आतापर्यंत 11 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ झाला. येणारे 4 चेंडू बाकी. फुलर लेनचा बॉल पुन्हा एकदा खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण मानावं लागेल जयेश पाटील याचं. नक्कीच चेंडूला आतमध्ये फेकून स्वतः बाउंड्री लाईन वरती आदळले जाऊन. तद्वर 1 धाव धाव फलकात ऍड झाले. आउट साइड डी लेग स्टंपचा मारा डाव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय. अवांतर रूपात भर पडते. फुलर लेनचा बॉल यावेळेस समोरच्या दिशेने खूपच सुंदर अशी पैकी. काय घडेल काय बिघडेल? थोडासा फंबल. दोन्ही खेळाडू फंबल. 2 धावा धाव फलकात खूपच रनिंग विन द विकेट खूपच सुंदर असं 2 धावा धाव फलकामध्ये ऍड जातील. चला समर्थ बॉयज 14-32 आणि 1 दंत. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल मंचाच्या दिशेने यायचंय. चला लवकर यायचंय. समर्थ बॉयज 14-32 जितेजाचा परब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. जितेजाचा परब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जातोय. एक साइडला संघ पाहायला भेटतोय मोरेगाव नगरी मधील संघ आहे 1 दंत. तर दुसऱ्या साइडला संघ पाहायला भेटतोय मलेरपाड्या नगरी मधील संघ समर्थ बॉयज 14-32. मैत्रीपूर्ण आणि महत्वपूर्ण लढत असेल समर्थ बॉयज 14-32 साठी. चला मॅच दिशेने वळूया. 2 षटकांचा खेळ झालाय. धाव फलकावरती धावा लागलेत आतापर्यंत 17. मॅचचे इक्वेशन जाऊन पोहोचतोय. 12 चेंडू 30 धावा. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय. संकटमोचक म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो संकटमोचक म्हणून भूमिका देखील पार पाडतो. गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय मिस्टर आफ्ताब. समोर फलंदाज स्वतः कर्णधार अजून देखील खेळपट्टीवरती टिकून आहे सुनील. फुलर लेनचा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची लागते लिडिंग एज. सरळ चेंडू निघून गेलाय लॉंग ऑफच्या दिशेने. तद्वर 1 धाव बोनसच्या रूपात 1 धाव धावफलकामध्ये ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचतोय 18 या आकड्यावरती. मॅचचे इक्वेशन आता जाऊन पोहोचतंय. 11 चेंडू 29 धावांची गरज. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला खेळून काढलाय. स्वतः गोलंदाज फील्ड करेल. स्वतःच्या फलकामध्ये बॉल आणण्याचा प्रयत्न. तद्वर 1 धाव धावफलकामध्ये ऍड होईल. तिसरं षटक खूप महत्वपूर्ण असेल. आफ्ताब याचा तिथून मॅचचा लेखाजोखा ओळखला जाईल. हो खूपच सुंदर क्षेत्ररक्षण आफ्ताब आदर्श याचं. मोरेगाव चॅलेंजरचा विचार केला तर 2 सामने पराभूत झाल्यानंतर 3रा विजय आणि 4था सामना
म्हणून आयुष्यात म्हटलं जातं, जीवन आहे करी कसोटी, मागे वळून पाहू नका, हे तारावया कोणी वाट कोणाची पाहू नका, हे सारं जग जिंकायचं आहे तुम्हाला, जिंकल्याशिवाय तुम्ही थांबू नका, जिंकल्याशिवाय तुम्ही थांबू नका. खूपच सुंदर असं षटक आफताब याचं. आतापर्यंत विचार केला तर 21 धावा धावफलकावरती लागले. 4 चेंडूचा खेळ झालाय, निर्धाव 5 चेंडूचा खेळ झालाय, सॉरी 1 to go. अंतिम चेंडू फुलाल्यांचा बॉल समोर दिशेने खेळून काढलेला चेंडू भावेश फील्ड करेल, फेकी करेल, तद्वर एक धाव धावफलकामध्ये ऍड होईल. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात 22 धावा, 6 चेंडू 25 धावांची गरज. मॅच मध्ये औपचारिकता फक्त बाकी. 6 चेंडू मध्ये 6 चौकार. चौथा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज आहे. नितेश. चौथा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज आहे मिस्टर नितेश. थोडा महागडा ठरला होता मागच्या सामन्यामध्ये, नक्की कमबॅक केलंय. मोरेगाव चॅलेंजने देखील दुसरा विजय खिशात घालण्यासाठी सज्ज आहेत. मोरेगाव चॅलेंज. 2 चेंडूचा खेळ झालाय, धावफलकावर धावा लागलेत आतापर्यंत 24 धावा धावफलकावरती. खूपच सुंदर नियोजन आयोजन पाहायला भेटतं आपल्याला. आई जीवदानी कला क्रीडा मंडळ आयोजित पुरस्कृत समर्थ चषक 2025 पर्व तिसऱ्या पर्वामधील चालू असलेला सामना पाहायला भेटतो. मोरेगाव चॅलेंज विथ वनशाही 11. दोन्ही संघांना महत्त्वपूर्ण लढत होती. दोन्ही संघांसाठी आतापर्यंत मॅचचा विचार केला तर सामना पारडं एक हाती झुकलंय मोरेगाव चॅलेंजच्या वतीने. पारडं थोडं जड वाटतंय. आता मॅचचं इक्वेशन आता जाऊन पोचतंय. येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी. 24 धावांची गरज. ओहो, अप्रतिम झेल, आउटस्टँडिंग झेल मिस्टर यश याचा. मॅच मध्ये ऑफतार इतका बाकी, फक्त 1 चेंडूचा खेळ राहिलाय. 24 धावांची गरज. नवीन बॅटर जावेद भाई. आणि 3 चेंडू. सामना फिनिश, सामना खल्लास. कॉंग्रॅच्युलेशन टीम मोरेगाव चॅलेंज. हार्ड लक टीम वनशाही 11. पराभवाच्या छायेखाली जातोय संघ वनशाही 11. डीजे